नमस्कार. इन गोवाच्या विशेष चर्चासत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संजीवनीबाबत सरकारची ठोस अशी भूमिका स्पष्ट होत नाही. वारंवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी सुरू राहील, सुरू केली जाईल अशीच आश्वासनं देतात. मात्र ती सुरू करण्याबाबत आणि सुरू ठेवण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन अद्याप सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे आणि त्यांच्या मनात नेमकं काय आहे, संजीवनीची ही परिस्थिती कधी उद्भवली, कोणासाठी उद्भवली, यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऊस उत्पादक शेतकरी प्रशांत पुरुषोत्तम गावस देसाई, जे आम्हाला या संपूर्ण गोष्टीची माहिती देणार आहेत आणि त्यांना नेमकं काय वाटतं सरकारच्या भूमिकेबाबत तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रशांत सर, सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही आमका वेळ दिल्याबद्दल. आम्ही थेट प्रश्नाक सुरू करूया की संजीवनीची सगळ्यांक परिस्थिती खबर आसा किरे चल्ला, पण नेमकी ही परिस्थिती सुरू झाली केन्नाच्यान? नमस्कार. हांव श्री प्रशांत पुरुषोत्तम गावस देसाई. हांव गेल्या 35 वर्सां संजीवनी साखर कारखान्याक म्हाजो ऊस पुरवठा करता. हांव शेळडे गांवांतल्यान आनी कुडचडे कॉन्स्टिट्युएंसींतल्यान हांव येता. आयची जी परिस्थिती आसा ही व्हेरी सिरियस आसा, भयानक आसा, चिंताजनक आसा. हे सगळें जावपाक, संजीवनी साखर कारखान्याचेर हे इतलें षडयंत्र जावपाक हेचें मूळ कारण आसा प्रशासकीय जी पळय इम्प्लिमेंटेशन आसा तेजे कारण आसा. 1986 1986 जेन्ना सरकारान एडमिनिस्ट्रेटर नेमलो गेलो, जो एडमिनिस्ट्रेटर जो आसा तेका फक्त 6 म्हयन्याची पिरियड आसता खंयचे संस्थेचें व्हेरिफिकेशन करपाक. अफरातफर जाली या करप्शन जालें, भ्रष्टाचार जालो आनी त्या एडमिनिस्ट्रेटरान तो रिपोर्ट आसता, अहवाल, तो गव्हर्मेंटाक धाडचो पडटा आनी गव्हर्मेंटान मागीर डिसायड करचें पडटा की एज पर कॉपरेटिव्ह एक्टा प्रमाणे की परत संजीवनी साखर कारखाना धर, गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक धर, या इतर जे पळय आमगेले सहकार क्षेत्राचे जे पळय संस्था आसात तांकां परत बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमपाचे. म्हागेलो इतलो चिंताजनक प्रश्न आसा आनी सिरियस आसा की म्हाका दिसता की हे षडयंत्र 1986 सावन रचले गेलेले गोवा सरकारान. आनी कित्याक लागून रचलेले की येदी व्हडली साखर कारखान्याची जी जमीन आसा सरासरी 17 ते 18 लाख स्क्वेअर मिटर, ती गोंया भितर सहकार क्षेत्रांतल्यान मोठी जमीन एक्वायर्ड केल्ली. आनी त्या वेळार भाऊसाहेब बांदोडकर गोंयचो मुख्यमंत्री आशिल्लो आनी त्याने तो कारखानो थंग स्थापन केल्लो. आता ही जमीन कित्याक लागून एक्वायर्ड केल्ली की तेका एक नियम आसलो त्या वेळार. पण कालांतरान म्हणजे जसजशे वेगवेगळे सरकार येयले गेले, RCS मिनिस्टर येयले गेले, मुख्यमंत्री येयले गेले, एग्रीकल्चर मिनिस्टर येयले गेले, तेका लागून थोडेशे जे प्रशासकीय जे इम्प्लिमेंटेशन जाले नासतले. पण हे जावपाक कारण म्हागेलो पयलो पॉइंट आसा की 1986 जेन्ना UD कामत म्हणून एडमिनिस्ट्रेटर नेमलो गेल्लो सरकारान, तेणे 6 म्हयन्या भितर सरकाराक रिपोर्ट दिवपाक जाय आशिल्लो की वॉट एव्हर जर संजीवनी साखर कारखान्याक जे मिसएप्रोप्रिएशन जालां या कारखान्याची जी कितें जर स्थिती आसा ती सरकाराक तेणे दिवपाक जाय आशिल्ली, पण तेणे दिली बी आसतली, पण ती सरकारान इम्प्लिमेंट केल्ली नासतली. आनी तेका लागून हे सगळे प्रश्न क्रिएट जाले. एज पर गोवा कॉपरेटिव्ह एक्टा प्रमाणे एडमिनिस्ट्रेटर हो ओनली 6 months प्लस 1 year, 6 म्हयन्याचो तेका पिरियड आसता आनी तेका आनी 6 म्हयने दिवन तेगेलो त्याने रिपोर्ट गव्हर्मेंटाक धाडपाचो. आनी प्रशासक जो आसता तो लायफ टायम खंयचे आमगे कॉपरेटिव्ह एक्टा प्रमाणे ते रावपाक शकना. हांव तुका सादें एग्जांपल दिता. जेन्ना गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड हांगा प्रशासक नेमलो गेलो, प्रशासक 6 म्हयन्या भितर प्रशासकान सगळे व्हेरिफिकेशन गव्हर्मेंटाक धाडले आनी परत गव्हर्मेंटान म्हणलें की तेका आमी आनी 1 वर्स ग्रेस पिरियड दितले. तेन्ना कोण तरी कोर्टान गेले आनी कोर्टान तेगे रिजेक्ट केले आनी कोर्टान गव्हर्मेंटाक सांगले यू इमिडिएटली फॉर्म द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आता गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक जी आसा तेंगा चेअरमॅन आसा आनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आसा.
सम सायमल्टेनियसली जर पॅरलल लायन जर पळयली गेली जाल्यार गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह जे पळय सिस्टम आसा तशीच संजीवनी शुगर कारखाना. आता हे सगळें जावपाक एक एडमिनिस्ट्रेटिव्ह रॉंग प्रोसिजरा भितर जालें गेलें. हांव इतलें सांगपाक सोदतां की जो एडमिनिस्ट्रेटर नेमलो गेलो he cannot run the कारखाना, तेज्यानी इंडस्ट्री चलोवपाक जायना. संजीवनी साखर कारखाना रन करपाक एक वेगळे पद्धतीची सिस्टम आसता. सो मेकॅनिकल सिस्टम या अदर आनी कितलेशे सिस्टम आसा त्या पद्धतीन ते जावचे पडटा. ते जालें गेलें ना. म्हाजो क्वेश्चन्स आसा सरकाराक. जर गोवा गव्हर्नमेंट म्हणटा की गोवा गव्हर्नमेंट आमकां सरासरी 4 ते 5 स्टेपांनी फटयल्यात. 1986 एडमिनिस्ट्रेटर बसयलो. 2010 आमकां सरकारान MOU पास करपाक दिलो. मेमोरंडम अंडरस्टँडिंग 2 पॉयंट जाले. तिसरो पॉयंट असो आसा की संजीवनी साखर कारखान्याचे हार्वेस्टिंग जो पॉयंट आसा, ऊस तोडपाची जी पद्दत आसा, ऊस मारून हाडपाची, ती शेतकरी करनात. होल ओव्हर गोंया भितर, होल ओव्हर इंडिये भितर जो संजीवनी साखर कारखान्याचो जो विशय आसा, ऊस मारून शेतकरी हाडनात, तो कारखानो मारून व्हरता. आणि होल ओव्हर इंडिया वस, बिहारा वस, उत्तर प्रदेशा वस, महाराष्ट्रा वस, जे कारखाने आसात ते कारखाने 11 महिन्याचो किंवा 12 महिन्याचो किंवा 13 महिन्याचो ऊस ते मारून हाडटा, शेतकरी मारून हाडना. सो कित्याक लागून हाडटात की ते ऊसा भितर मॅच्युरिटी आसपाक जाय. साखरीचो प्रमाण जास्त आसता, ताका रिकवरी म्हणटात. 5 महिन्याचो 6 महिन्याचो हो ऊस मारून कारखान्याक वयल जाल्यार ताका रिकवरी मेळना, शुगर प्रमाण मेळना. सो ताका लागून आमगे हिंदुस्थानाचो नियम आसा, शुगर फॅक्टरीचो नियम आसा की तो ऊस कारखान्यान मारून व्हरपाचो. हे आमगे कारखान्यात जाली ना. हे लास्ट 25-30 वर्सां भितर. पयलीं आमी ऊस मारनाले, कारखानो मारून आमचो व्हरतालो. तिसरी गजाल, हे 2 पॉयंट जाले. तिसरी गजाल, संजीवनी साखर कारखान्याची जनरल बॉडी मिटींग जी आसा ती कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटान सहकार क्षेत्रांत ती बंद केली. एक अत्यंत खेददायक गजाल. सगळे नियम आणि जे कितें करपाक जाय आसलें ते करना आसतना सरकारान संजीवनी साखर कारखान्याची जनरल बॉडी मिटींग हेल्ड अप केली. आता संजीवनी साखर कारखान्याची जनरल बॉडी मिटींग हेल्ड अप करतरीत जे नियम जे असतात, जे संजीवनी साखर कारखान्याचे जे इम्प्लिमेंटेशन स्टॉप जालें. तिसरी गजाल की संजीवनी साखर कारखान्याची जनरल बॉडी स्टॉप करतरीत कारखान्याचो प्लांट बंद केलो गेलो. आणि प्लांट बंद करतरीत पर कॅबिनेट मिटिंगेक पास केले गेले की संजीवनी साखर कारखाना एग्रीकल्चर डिपार्टमेंटान दिला. ह्यो ज्यो 1, 2, 3, 4, 5 स्टेप जे आसात ह्यो कारखान्याच्यो अत्यंत विरोधाचे आसात, शेतकऱ्यांच्या विरोधात आसात. माझो क्लियर पॉइंट आसा की 1986 टू 2020 जितली पळय ऍक्टिव्हिटी जाली गेल्यो ह्यो अत्यंत शेतकऱ्यांच्या विरोधात जाली गेल्यो. ह्यो जावपा नाका आशिल्ल्यो. आणि ह्यो जाल्ले कारणान आज आमगे गोंयचे शेतकरी अत्यंत हवालदीत झालेले आसा, अत्यंत सामके डबखाई गेलेले आसा, कर्ज बाजारी जालेली आसा, पेशन्सली ते आसाय, पेशन्स धरून आसाय. हिम्मत एक म्हणटा की धीर धरल्यार सगळे मेळटा, तशें ते धीर धरून आसाय. फुडें कितें जातलें म्हाका खबर ना. सो म्हाका इतलें दिसता की हें जावपा नाका आशिल्लें. हें मुद्दम केलें गेलें. हांगा जो पळय नियम आशिल्लो, संजीवनी साखर कारखान्याचो जो नियम आसा तो कोणेच पाळलो गेलो ना. संजीवनी साखर कारखान्याचो नंबर 1 जो पॉइंट आसा सगळ्यांचो म्हत्वाचो, तो म्हणल्यार संजीवनीचो चीफ मेकॅनिकल इंजिनियर. आणि चीफ मेकॅनिकल इंजिनियर जर नेमतलो जाल्यार ताका सरासरी 10 वर्सांचो एक्सपिरियन्स आसपाक जाय. हे सगळे जे नियम आसात ते सगळे पयस दवरून सगळ्यो फायल्यो, म्हणजे अशें आमकां एक चित्र दिसलें 10 वर्सां फाटीं, म्हणजे सरासरी 10 वर्सां जालें. म्हाका अशें चित्र दिसलें जो एडमिनिस्ट्रेटर जो आसा ताका मेकॅनिकल ज्ञान आसा या एग्रीकल्चर ज्ञान आसा या अदर संजीवनी साखर कारखान्याचे वेगवेगळे क्वेशना भितर ताका ज्ञान आसा अशें म्हाका दिसलें. आनी अशे पद्दतीचे ते ऑफिसर थंगा अपॉइंट केले गेले. त्यांनी फक्त ते येयले,
फॅसिलिटी दिल्यो तांकां, पण तेंच्यांनी प्रोडक्शन वाडोवपाक जालें ना. संजीवनी साखर कारखान्याचें मार्केटिंग वाडोवपाक जालें ना. पण तेणी सरकाराक एकच हें दिलो की हो कारखानो फुडें चलपाक व्हेरी डिफिकल्ट. मॅडम हांव तुका सिंपली सांगता, सरकारान जस्ट 2-3 म्हयने जाले डॉक्टर तारीक थॉमस म्हणून आमगे साऊथ गोवाचो कलेक्टर, इज अ ISS. तेणे जून म्हयन्याक कारखान्यार मिटींग घेयली, हांव आशिल्लो, आनी तेणे आमकां एक सजेशन दिलें की कारखानो लॉसान आसा, कारखानो टोटल 200 करोड 200 कोटी लॉस आसा, आनी तो आमकां सजेशन करता की तुमी मॅक्झिमम कंपोजिशन सरकारा कडेन मागाय. तेन्ना हांवें ताका ऑब्जेक्ट केलो, तेणें ताका विरोध केलो आनी ताका हांवें सांगलें, सर म्हणलें. मागीर हांवें मागेले सरासरी 15-20 मिनटां हांवें ताका डिस्कशना हाडलो. मागीर ताका कळ्ळें की इट्स अ व्हेरी जेन्युइन क्वेश्चन, इट्स अ व्हेरी सिरियस क्वेश्चन. आनी मागीर तेणें संजीवनची सगळ्यो फायल्यो वयर काडल्यो, जाल्यार ताका सगळें कळ्ळें कितें 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 जालें तें कारखान्यार. आनी जेन्ना ताणें हें गोंयच्या सरकारा फुड्यान दवरलें, तेन्ना ताका इमिडिएटली ट्रान्सफर केलो गेलो आनी परत दुसरो एडमिनिस्ट्रेटर थंय व्हरोन बसयलो. मॅडम, इज अ व्हेरी सिरियस क्वेश्चन आय एम आस्किंग यू. सांगपाक सोदतां, जो एडमिनिस्ट्रेटराली सिग्नेचर वेगळी आसता आनी MDली सिग्नेचर वेगळी आसता. संजीवनी साखर कारखान्याची सिग्नेटरी ऑथॉरिटी जी आसा ती एकूच मनशां आसा, दोनूय सिग्नेटरी. एडमिनिस्ट्रेटर तीच सायन मारता आनी MD तीच सायन मारता. मीन्स आमकां कळटा की एडमिनिस्ट्रेटराली सिग्नेचर वेगळी आसता आनी MDली सिग्नेचर वेगळी आसता. आय एम व्हेरी सिरियसली आय एम आस्किंग, म्हणजे गव्हर्मेंटाक क्वेश्चन करपाक सोदतां की हे गोंयांक, ल्हानशे गोंयांक, एक शिकलेल्या गोंयांक हें अशें जावप म्हळ्यार हें व्हेरी खतरनाक आसा फुडल्या फ्युचराक. हें सगळें स्टॉप जातलें, हें सगळें बंद जातलें. आमी अजुनूय कोर्टाचे पायरी चडली नाय. शेअर होल्डर धर, ऊस उत्पादक धर, आमी केन्नाय कोर्टाच्यो पायरी चडले. आमी फक्त सरकार आनी ऊस उत्पादक हेंचे मदीं आमी नेगोशिएशना भितर रावले. आनी नेगोशिएशन कित्याक लागून रावले? आमकां सगळी खबर आसा. फक्त कित्याक लागून रावले? आमचे ल्हानशे शेतकरी आसात, काबाड कश्ट करपी शेतकरी आसात, तांकां आमकां कोर्टाच्यो पायऱ्यो चडपाची आमकां गरज नाशिल्ली. हेजो फायदो ह्या सरकारान घेयलो. आमकां खबर आसा, फाल्यां आमी सुप्रीम कोर्टात जर गेले, गोवा बॉम्बे हायकोर्टान गेले, जाल्यार आमकां 100% म्हाका विश्वास आसा की कायदो आमकां 100% न्याय दितलो. पण आमी कित्याक लागून केलें ना? जो शेतकरी शेतां काम करता ताका कोर्टाच्यो पायऱ्यो चडपाक दिवची न्हू म्हणून आमी सरासरी 20 ते 25 वर्सां आमी हें झेलयत रावलो. आमी हे त्रास, आमी हे अन्याय आमी भोगीत रावले. आनी हे कित्याक लागून भोगीत रावले? आमकां पेशन्स आसा, आमी शेतकरी काबाड कश्ट करपी, आमी भरपूर पेशन्स आसा आनी ते पेशन्स आमी शेतां भितर घायला. आमची जी स्थिती आसा न्ही ही भयानक आसा, अत्यंत खेददायक आसा. शेतकरी म्हणटाय तो कितें हो अजुनीच ह्या हिंदुस्थानाच्या आनी गोंयच्या लोकांक खबर ना आनी सरकाराकूय खबर ना. कळटलें फुडें आतां इल्ले स्टेप्स क्रिएट जाताय. आमी शेतकरी करनाय पूण ऑटोमॅटिकली जाताय. पण मॅडम एकच सांगपाक सोदतां, संजीवनी साखर कारखान्याची जी स्थिती आसा ही भयानक आसा, चिंताजनक आसा. आनी ती जर 100% जर सॉल्व जातली, शेतकऱ्यांच्या फेवर जातली आनी तो परत रन जावपाची जर परिस्थिती जर परत जातली, जाल्यार ताका पर्यायी वेवस्था एकच, राजकारण सायडीन दवरून तो कारखानो चलूंक शकता. आमी डिमांड बसून केल्लो जेन्ना आमचो स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेजे फुडें आमी कागाळ घायल्ली की तो कारखानो शेतकऱ्या कडेन दी. तेणें आमकां सरळ सांगलें तुमच्या शेतकऱ्याच्यान तो कारखानो चलोवपाक जायना. आमचो एक खास शेतकरी आसा पेडणे वाठारांतलो उदय प्रभू म्हणून, तो भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो, भारतीय जनता पार्टीचो तो समर्थक आनी तेणें सीएमा फुड्यान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आहलो तेन्ना ताणें सांगलें तो कारखानो आमचे कडेन दी. तेणें डायरेक्ट सांगलें तो कारखानो तुमच्यान चलोवपाक जायना. मीन्स थंगा आनी कितें षडयंत्र आसलेलें हें आमकांय खबर आसलें. पण म्हाका इतलेंच सांगपाचें,
मनोहर पर्रीकरान जो सपोर्ट प्राइस आमकां क्रिएट करून दिलो 1800 रुपया आज आसा सेलोटेबल उरले सगळ्यांनी आमकां झुलयत झुलयत दवरले आनी खरोखर तेज्यांनी जातालें तेणी खरोखर इनिशिएटीव घेवन तें केलें पण त्याने एकच सांगलें एकमेव कारखानो आसा खंयच्या थरार चलपा जायो चलोवपा जायो आनी आतां हे नवे मनीस येतरीत हेंकां हें समजना हे नवे मनीस पळय सरकार चलयता हे नवे मनीस हे नवे राजनिती नवी आसाय गोंया भितर नवी आसाय तांकां तें समजना आमी कारखानो कसो चलयतले कितें करता ते तर हे होते प्रशांत पुरुषोत्तम गावस देसाई जे आम्हाला सविस्तर माहिती देत आहेत संजीवनीची ही परिस्थिती नेमकी कशी उद्भवली आणि त्याला जबाबदार कोण आहेत योग्य प्रशासकीय अधिकारी वेळोवेळी या ठिकाणी नियुक्त न केल्यानं या परिस्थितीमध्ये गंभीर अशी भर पडली आहे आपण त्यांच्याकडून अजूनही माहिती जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे भरपूर माहिती आहे मात्र उर्वरित भाग आम्ही उद्याच्या एपिसोडमध्ये पाहूया हा एपिसोड आपण इथेच थांबूया तुम्ही इतर घडामोडींसाठी पाहत राहा इन गोवा 24 तास नमस्कार इन गोवाच्या विशेष चर्चा सत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आम्ही चर्चा करत आहोत संजीवनीबाबत संजीवनीची नेमकी ही परिस्थिती उद्भवण्यामागचे कारण काय आहेत आणि कोण याला जबाबदार आहेत या विषयी आपल्याला माहिती देत आहेत ऊस उत्पादक शेतकरी प्रशांत पुरुषोत्तम गावस देसाई काल त्यांनी आम्हाला सविस्तर अशी माहिती दिली होती की या ठिकाणी योग्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न करणं तसंच इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणं सरकारच्या वतीनं या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरलेल्या आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता जे वारंवार सरकारकडून आश्वासन देत आहेत की संजीवनी सुरू राहणार आणि सुरू केली जाणार याबाबत त्यांना नेमकं काय वाटतं सर जे सरकार तुमका पुन्हा पुन्हा आश्वासन दिता आंदोलना करता तुम्ही तुमका afयले वता तुमच्या कडल्यान बैठको घेतले वता आश्वासन दितास सुरू जातले सुरू करतले हे आश्वासन तुमका कितपत पटता आणि कितपत हे खरे असा 1972 1972 जेन्ना भाऊसाहेब बांदोडकरान संजीवनी साखर कारखान्याचे जेन्ना फाउंडेशन घायले गेले तेन्ना गोंयचो एकमेव पर्येचो आमदार गोंयचो माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग रावजी राणे लॉ मिनिस्टर आशिल्लो आणि तेन्ना तो कारखानो सेकंड हँड आशिल्लो कर्नाटकासान हाडलेलो आणि तो गोड तयार करपा आशिल्लो आणि 1974 जेन्ना भाऊसाहेब बांदोडकर एक्सपायर्ड जालो गेलो तेन्ना शशिकालाई ताई काकोडकरान तो साखर कारखान्याचे रिनोव्हेशन केले गेले आणि तो साखर कारखानो परत उदरगती येयलो संजीवनी साखर कारखान्याचो पयलो चेअरमॅन जयसिंगराव रावणे हेणे तो कारखान्याची सगळी व्यवस्था केल्ली आणि संजीवनीचो जेन्ना फाउंडेशन घायले गेले नामदार नायब राज्यपाल बॅनर्जी म्हणून आशिल्लो तेन्ना त्याने खास करून संजीवनी साखर कारखान्याचेर मिटिंग दवरली गेल्ली संजीवनी साखर कारखान्याचो इतिहास आसा तो बुलंद आसा आणि त्या वेळार संजीवनी साखर कारखानो जेन्ना भाऊसाहेब बांदोडकराल्या स्वप्नांत लागलो आणि तो थंगा घालतना गोंया भितर एक इंडस्ट्रियल झोन नाशिल्लो फक्त दोन सायमल्टेनियस पॅरलल लाईन आशिल्लो एक संजीवनी साखर कारखाना आणि मायनिंग आशिल्ले आणि तो साखर कारखाना घालतना भाऊसाहेब बांदोडकरान इतलें सांगलें आणि इतलें तेजी स्वप्न आशिल्लें की गोंयचे ल्हान ल्हान पारंपारीक बारीक बारीक जे शेतकरी आसात तेंगेलो ऊस त्या कारखान्यार वचपा जाय आशिल्लो आणि हे सगळें करतना जी रेट आशिल्ली संजीवनी साखर कारखान्याची जी रेट आसली ती अत्यंत सामकी कमी आसली आज अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा आमकां 3600 रुपये रेट आसा 1200 रुपये साखर कारखान्याचे 1800 रुपये गव्हर्नमेंट सपोर्ट प्राइस आणि 600 रुपये आमकां हार्वेस्टिंग अमानत म्हणून मेळटा हांव सरकाराक क्वेश्चन करपाक सोदतां की 3600 रुपये जर आमकां 2009
सॉरी 2019 जर आमकां रेट मेळटा जाल्यार ती ह्या वर्सा कित्याक स्टॉप आसा, बंद कित्याक आसा? हांव इतलें सांगपाक सोदतां, आमी 150 रुपयांसून टन घायलो इन 1974 जेन्ना संजीवनी साखर कारखानो स्थापन केल्लो गेल्लो तेन्ना 18 रुपये रेट आसलेली, 18 रुपीज पर टन, आणि आज रेट जाल्या 3600 रुपया. एक्चुअली नॅशनल शुगर केन रेट जी आसा ती 4400 रुपया आसा. गुजराता वच 4400, महाराष्ट्रा वच 4500 रुपया आसा, बिहारा वच 4500 रुपये रेट आसा. पण तरी आसतना आमकां 800 ते 900 रुपये लॉस आसा. हांव इतलें सांगपाक सोदतां ह्या माध्यमांतल्यान की जर सरकार आमकां ही रेट दिवपाक सोदता जाल्यार 1 वर्सा भितर रेटीचें स्टॉप कशें जालें? सिंपली लॉजिक आसा. आमी ह्या माध्यमांतल्यान सरकारा फुड्यान आमी 100% उलयल्यात, आनी हे उलयतना मुख्यमंत्री, एग्रीकल्चर मिनिस्टर आनी कॉपरेटिव्ह मिनिस्टर्स, आनी हो पॉइंट केन्ना क्रिएट जालो आमकां खबर नाशिल्लें हे येदोळ षडयंत्र आसा म्हणून. आमी ऊस पिकयताले, कारखान्यार घालताले, आनी आमकां कर्नाटकाच्यान गँग्स येताले ऊस मारपाक. पूण आमकां केन्ना कळ्ळें 2018 जेन्ना प्रतापसिंग रावजी राणेन सरकाराक विचारलें की संजीवनी साखर कारखान्याची कितें पोझिशन आसा, तेन्ना सरकारान ऑपोजिशनाक सांगलें की कारखानो लॉस आसा, पूण आमी तेजेर स्टडी करतले आनी फुडली कितें तें आमी थरयतले. तितले बसून आमकां मेसेज पावली, आमी इमिडिएटली मुख्यमंत्र्या फुड्यान गेले. मुख्यमंत्र्याक आमी कागाळ सांगली. मुख्यमंत्र्यान आमकां सांगलें तुमी कांयच टेन्शन घेवपाक गरज ना, तुमकां पयशे मेळ्ळ्यार जालें. मुख्यमंत्र्यान आमकां हें बी सांगलें की ह्या वर्सा तुमकां ऊस कर्नाटका धाडचो पडटलो. आमी वेवस्था केली, आमी धाडलो गेलो. आनी कित्याक लागून धाडचो पडटलो की हो प्लांट नवो घालपा लागून. संजीवनी साखर कारखान्याचे 17 लाख स्क्वेअर मिटर जमीन आसा, आनी जो पळय मेन ढाचा आसा तो जर परत रिनोव्हेशन येयना तर 17 लाख स्क्वेअर मिटर खंयच्या एक 2-3 हजार स्क्वेअर मिटर नवो कारखाना घालपा जाता. हे बसून आमी तेचे फुडें मांडलें जाल्यार तेणी अशें ठरयलें की फक्त कारखानो बंद करपा जाता जाल्यार पळयाय म्हणून. तेन्ना आमी इतली बातचीत केली, इतलें आमी डिस्कशन केलें. एग्रीकल्चर मिनिस्टर, सहकार मंत्री, पीडब्ल्यूडी मिनिस्टर, सांगेल आमदार प्रसाद गांवकर हे सगळे आमी कारखान्यार बसले आनी आमकां सांगलें शेतकऱ्यांक की तुमी ऊस लावण करीत रावाय, तुमकां 15 दिसां भितर 80% जो पेमेंट आसा तुमकां आमी दितले, पूण प्रोडक्शन वाडयाय. एग्रीकल्चर मिनिस्टर आशिल्लो. आनी हे सगळे करतना आमकां शेतकऱ्यांक अशी कन्फ्युजना भितर घायले. सरासरी हेणी आमच्या शेतकऱ्यांक बसून डिव्हिजन बसून केलें, फूट घायली आमच्या शेतकऱ्यां भितर, फूट घायली, अजून बरें फूट आसा. आमचे संघटनेचे जे थोडेशे मनीस आसात ते इन्वॉल्व आसा सरकारां भितर, गव्हर्मेंटा इन्वॉल्व आसा, ते बरे मोठे लिस्ट आसा. कित्याक इन्वॉल्व आसात की तांकां तो कारखानो बंद केलो जायो. इनिशिएटिव्ह भरपूर आसा. इन सिक्रेसी भितर, सिक्रेसी भितर म्हळ्यार म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांतल्यान एक वेगळो प्रयत्न चलता. पूण एकच सांगपाचें म्हणल्यार आज सहकार मंत्री उलयना, म्हाजेर आरोप केल्लो गेल्लो. सहकार मंत्री माननीय श्री गोविंद गावडे सांग्यार येवन तेणें म्हाजेर आरोप केल्लो गेल्लो की म्हाका खंय काँग्रेसीन आमीश दिल्लें की उलोवपाक. संजीवनी साखर कारखान्याक 35 वर्सां काम करतना हांवें म्हाज्या जिवना भितर कसलें राजकारण हाडली ना आनी हाडचो बी ना फुडें. पूण तेणें सांग्यार वचून थंगा लोकांक भडकायले की म्हाका खंय काँग्रेसीन आमीश दिलां. ह्या माध्यमांतल्यान हांव सांगपाक सोदतां, जर आमीश जर घेवपी मनीस आसा जाल्यार कितले पर्संटेज घेवपाक शकता. आज गोविंद गावडो उलयना
सहकार मंत्री उलयना. सहकार मंत्री कित्याक उलयना? सहकार मंत्री एकच कामासाठी उलयना. जेन्ना गोंयचो ऊस कर्नाटकात धाडलो गेलो, ट्रान्सपोर्टाचेर 9.5 कोटी रुपया खर्च केलो आणि कारखानो चालू करपाक फक्त 1,25,00,000 जाय पडटा. 1,25,00,000 आणि हे 1,25,00,000 मोडचे पडटले आणि गोविंद गावडे सहकार मंत्र्यान 6 कोटीचो प्रोजेक्ट दिलो गेलो. 6 कोटींचो आणि 6 कोटीचो प्रोजेक्ट फायनान्स मिनिस्टरान रिजेक्ट केलो आणि मागीर यांनी षडयंत्र घातलें की गोंयचो ऊस कर्नाटका धाडया आणि तो ऊसाची ट्रान्सपोर्ट कॉस्ट जो आसा 9.5 कोटी रुपया. मनीस ज्या जाग्यार 1 रुपया खर्च करचो पडटा तांगा 100 रुपये खर्च केले ह्या सरकारान. हांगा कारखान्याचेर जो पेट्रोल पंप आसा, संजीवनी साखर कारखान्याचो मालकीचो पेट्रोल पंप, आज तो चालू आसा. एक वेळार तेजे दरोडा पासून केल्लो, दरोडा घायल्लो नाशिल्लो, दरोडा केल्लो. एमजीचो एक पदाधिकारी आसा, आज सुदीन ढवळीकर म्हणटा की आमी कारखानो बंद जाल्यार रस्त्यार येतले. प्रताप फडते म्हणटाय तो संजीवनी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपार काम करतालो आणि त्या वेळार थंगा दरोडा घायल्लो. एक्चुअली तो दरोडा न्हू, इट्स नॉट अ दरोडा. हो दरोडा त्या वर्करांनी क्रिएट केल्लो. सेकंड, संजीवनीच्या 22 ट्रक ऊस घायलना. संजीवनी साखर कारखान्यात ऊस घायलना, पूण ऊस घायलो म्हणून दाखयले आणि 22 ट्रकांचे पयशे खायले गेले. तेजे नंतर 5,20,00,000ची अफरातफर जालेली आसा. संजीवनीचो ऍडमिनिस्ट्रेटर उमेदचंद जोशीन आज पर्यंत चौकशी ना. तेजे नंतर संजीवनी साखर कारखान्याची जी स्वताची जमीन आसा कारखान्याची, गणेश गांवकारान थंगा मल्टी फॅकल्टी कॉलेज बांदल्या विथआउट एनी अप्रुव्हल फ्रॉम गव्हर्नमेंट, विथआउट एनी अप्रुव्हल फ्रॉम शेअर होल्डर्स, विथआउट फ्रॉम अप्रुव्हल फ्रॉम जनरल बॉडी मीटिंग. तेजे नंतर थंगा चिरे मारले गेले. एक कलेक्टर लेवलाचो थंग मनीस आशिल्लो, कलेक्टर थंग बसून आसा आणि फाटल्यान चिरी मारतात. तेजे नंतर साखर कारखान्याचे स्क्रॅप चोरून वयले. हांगा 200 कोटीची जर लॉस आज सरकार आमकां दाखयता शेतकऱ्यांक, जाल्यार मागे एक्सपिरियन्सा प्रमाणे 150 कोटीची भ्रष्टाचार जाला. मानता कोटी लॉस आसतलें, पूण 150 कोटीचो भ्रष्टाचार जालेली आसा. संजीवनी साखर कारखान्याचे फार्म आसा 35 एकर फार्म आसा. त्या 35 एकर फार्मा भितर माड आसात. तेजे माडाचे जर कॅल्क्युलेटेड इन्कम केलें जाल्यार वर्सा 10 लाख रुपयांचे खंयचे दाखयनात. हांव इतलें सांगपाक सोदतां ह्या माध्यमांतल्यान, जर संजीवनी साखर कारखानो बंद केला सरकारान, जाल्यार पेट्रोल पंप कित्याक चालू केला? पेट्रोल पंप कित्याक चालू आसा? आणि पेट्रोल पंपार जे पळय पेट्रोल आणि डिझल येता, ते डिझल आणि पेट्रोलाचे जे पयशे येतात ते कोणा अकाउंटार वयतात? जर गेल्या वर्साची जर जनरल बॉडी मीटिंग बंद करून आणि ह्या वर्साक जर जनरल बॉडी जावची ना, जाल्यार ते पेट्रोल पंपाचे वॉटेवर इन्कम आसा ते इन्कम कोणा अकाउंटार वयता? आणि इतलो मोठो भ्रष्टाचार आख्ख्या गोंयाक खंय जाल्लो, कित्याक लागून हे? आणि तितून भितर कोण आसा? कोण आसा? नांव सांगपाक गेलें न्हू, बीजेपी खवळतली, बीजेपी मागे पुतळी जळटली, मागे पुतळ्याची दहन करतली. नांव सांगलें जाल्यार हो मनीस कोण आहा तो? तर
ऐकलंच असेल तुम्ही, संजीवनीची ही परिस्थिती उद्भवण्यामागचे नेमके कारण का आहेत याची सविस्तर माहिती आम्हाला प्रशांत पुरुषोत्तम गावस देसाई यांनी दिली. भ्रष्टाचार त्याच राजकारण तर आहेच या संपूर्ण गोष्टीमध्ये, हे आम्ही ऐकलंच आहे. 1986 पासून हा प्रकार सगळा सुरू झालेला आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचार आणि मोठं अर्थकारणही दडलेलं आहे हे त्यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालेलं आहे. त्याचबरोबर सरकार जो निर्णय घेत आहे की संजीवनी ही कृषी खात्याअंतर्गत सुरू ठेवावी, ती सक्सेसफुल होणार नाही असं ठामपणे प्रशांत सरांनी सांगितलेलं आहे. आणि कुठेतरी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा प्रकार आहे असं ते म्हणाले. ते डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहेत संजीवनी बाबत सरकार नेमकी काय भूमिका घेते आहे त्याबद्दल. त्यानंतर ते व्यक्तिगतरित्या हायकोर्टमध्ये या प्रकरणी न्याय मागण्यासाठी कोर्टाची पायरी ते चढणार आहेत. पाहावं लागेल या दरम्यान सरकार काय काय निर्णय घेते आहे आणि आमचे जे मंत्री आहेत, सहकार मंत्री, कृषी मंत्री, ते या प्रकरणी काय भूमिका घेणार आहेत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत सर, तुम्ही खरेच खूप सुंदर अशी माहिती दिली. नेमके ह्या सगळ्या परिस्थितीत खंयतरी जाणून बुजून एक पिक्चर तयार केले की शेतकऱ्यांक लागून ही संजीवनी लॉसान असा, पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आज हे चित्र बऱ्यापैकी गोंयकारांमध्ये स्पष्ट झाले असा की नेमके ह्याचे कारण कितें असा. तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडल्यान अशी माहिती जाणून घेतले, त्या खातीर तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही इतर घडामोडींसाठी पाहत राहा इन गोवा 24 तास.